बॉक्स मधून आणि मॅन ऑफ द मॅच आपण त्या ठिकाणी देणार आहोत. तर अतुल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 500चं कॅश प्राईज आणि त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द मॅचची अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आणि अजितदादा नलावडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण अतुल पाटीलला त्या ठिकाणी देतोय. थोडीशी चर्चा आपण अतुल सोबत देखील करणार आहोत. मिश्रा यावेळी धनादेश चेक थोडासा फार मोठा झाला. तर काय म्हणशील अतुल, 2 षटकं 5 रन आणि 3 फलंदाजांना बाद केलं. फार चांगली बॉलिंग केली आणि रेल्वे ग्राउंड म्हटलं की नेहमी तुझा परफॉर्म ॲज अ बॉलर चांगला असतो. कसं वाटलं खेळपट्टीमध्ये खेळताना? खेळपट्टी तर चांगलीच आहे पण जिम्मेदारी जरा जास्तच होती. आमचे प्लेयर नाही आले आज, त्यामुळे सिटी क्रिकेट फॉर्मॅट एक नवीन संकल्पनातून सुरू झाली आहे आणि मी तर म्हणेल की तुमच्यासारख्या युवा प्रतिभावंत खेळाडूंसाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर कोणत्या दृष्टिकोनानं या क्रिकेटकडे तुम्ही पाहता? प्लॅटफॉर्म तर चांगलाच आहे, नवीन प्लेयर उभारून येत आहेत यामुळे. काय म्हणशील, रेल्वे ग्राउंडवरती वर्षाच्या 365 दिवसातनं 200 दिवस क्रिकेट चालतं, मात्र नगरसेवक चषक म्हटलं की नेहमीच एक अट्रॅक्शन सेंटर बनलं आहे. तर काय म्हणशील नगरसेवक चषकबद्दल आणि यंगस्टर क्रिकेट क्लबबद्दल? या ट्रॉफी तर खूपच चांगली असते. इथली म्हणजे सर्वात चांगली टुर्नामेंट हीच असते. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. अतुल होता आपल्यासोबत. संदप एक्सप्रेस ज्यानं आज या खेळपट्टीवरती 5 धावा खर्च करत 3 शिकार केले, अर्थात 3 विकेट्स त्याला मिळाले. मीर 11 सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. टॉस जिंकून त्याने घेतली आहे फलंदाजी आणि इन्व्हाइट केलं ते म्हणजे क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमला, महेश पाटील प्रतिष्ठानला. सामना सुरू होईल. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूयात आमचे देवीचा पाडाचे समालोचक मयूर भोईर यांचा आवाज समालोचन कक्षातून. थँक्यू ओमकार. आजच्या दिवसातील दुसरी मॅच महेश पाटील प्रतिष्ठान विपक्ष मिहीर 11. टॉस जिंकला येथे मात्र मिहीर 11 संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीला येत असताना रवी वायले आणि नितीन अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज विजय पवार. आदिवली एक्सप्रेस विजय सज्ज होतो. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू वेगवान होता, भन्नाट वेगाने फेकला होता पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. बॅट्समनला बीट करून पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज विजय पवारने. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे रवी वायले, मॅन फ्रॉम वसार. ओव्हर द विकेटने विजय सज्ज होईल. इथे मात्र अगुडबाई चेंडू होता, थांबून खेळण्याचा प्रयत्न टापच्या माध्यमातून खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित होते. तोपर्यंत रवी 1 धाव कंप्लीट करत असताना संघाचा अकाउंट ओपन होतोय एका धावसंख्येने. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. विजयने हाताळले 1 धाव खर्च केली आहे. स्ट्रायकिंग एंडवर येतो बॅट्समन नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच आपल्याला अगदी रंगतदार पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंटला मॅच फिनिश केली. पहिल्या मॅचचा मारतो हिरो अतुल रायला. इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलं. गोलंदाज विजय सज्ज होतोय. इथे मात्र लो फुल टॉस होता. चेंडूला टायमिंग प्रॉपर झालंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. पिंट्या होते तिथे मनोज जोशी. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते फलकावर 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने विजय पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर आहे नितीन. इथे मात्र भन्नाट वेगाने फेकलेला हा चेंडू होता. पंचांकडे अपील देखील केली जाते. पंचांवर कोणताही इथे मात्र दबाव दिसत नाहीये. पंचांनी अपील फेटाळून लावले. निर्धाव चेंडू इथे मात्र हातात असताना गोलंदाज विजय. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना भन्नाट वेगाने हा गोलंदाजी करत असताना विजय पवार. अडिवले एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. ओव्हर द विकेटने विजय सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर नितीन. इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आता मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित बॅकिंग साठी येतात खेळाडू आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते फलकावर 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमच्या सोबत ऑफिशियल स्कोरर बिपिन दुबे देखील जॉईन होतात. ओव्हर द विकेटने विजय सज्ज होतो. इथे मात्र
फुल लाईनचा चेंडू होता, त्याला ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धाव फलकावर 4. विदाउट लॉस अशी सुरुवात टीम मिहिर 11 ची. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा इथे मात्र निर्णय घेतला. आपण जर सातत्याने ओमकार पाहिलं तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण भरपूर सारे संघनायक घेत असतात, पण इथे मात्र रेल्वे ग्राउंडची मॅच आहे. रेल्वे ग्राउंड वरती ही स्पर्धा आहे, त्यामुळे सलगचा दुसरा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करण्याचा. पहिल्या मॅच मध्ये रियांश 11 संघाने देखील बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. शेवटच्या मोमेंटला पराभूत नक्कीच व्हावं लागलं, पण चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. सतीश असतील, रोहित, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता देखील मिहिर 11 संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली धाव फलकावर बिनगडी बाद 4 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये वापर केलाय गोलंदाज सनील पाटीलचा वापर केलाय. ऐरी गावचा हा खेळाडू सनील पाटील. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे नितीन. चांगली बांधणी आपल्याला पाहायला मिळते महेश पाटील प्रतिष्ठान संघाची. सनील सजवतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मध्ये स्विच करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. भन्नाट वेगाने हा चेंडू फेकला होता गोलंदाज सनीलने, आणि पहिला चेंडू इथे मध्ये निर्धाव फेकत असताना धावसंख्या 4 वरती स्थगित. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सनील पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट फ्रॉम द विकेट नाही, इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. टायमिंग बघायचंय कसं झालंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, पण चेंडू जातोय त्याच्या आवाक्याचा बाहेर. नितीनच्या बॅट मधून येतोय हा षटकार. जो प्रयत्न इथे मात्र नितीन करत होता सातत्याने लॉफ्ट करण्याचा, आता मात्र त्याला यश मिळालं. एक षटकार आला नितीनच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर इन डबल फिगर 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. पंचांकडे अपील देखील केली जाते. पंचांनी इथे मात्र दर्शवलंय एक धाव तर इथे कंप्लीट केली आहे, पण नक्कीच निर्णय काय येतोय पंच चर्चा करत असताना. चांगला चेंडू होता, मी म्हणेन षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज सनीलचा होता. स्लोअर मध्ये चेंडू हाताळला त्याने, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. योग्य डिसिजन इथे मात्र आपल्याला देत असताना प्रसाद सहस्त्रबुद्धे. धक्का क्रमांक 1 लागतो बॅटिंग करत असताना मिहिर 11 संघाला. नितीनला परतावं लागतंय. षटकाराचं चोख उत्तर मी म्हणेन गोलंदाज सनीलने दिलंय. यावेळी चेंडू हाताळताना गती कमी केली आणि चेंडू सरळ शरीराचा वेग घेत असताना लेग बी 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतं. नितीनला परतावं लागतंय. नवीन आलेला फलंदाज सूरज दूधकर आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन बाद झाल्यानंतर नितीनच्या पाठमधून एक षटकार देखील आला होता. धावसंख्या झाली धाव फलकावर आपण जर विचार केला तर 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज सनील कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महेश पाटील प्रतिष्ठा. आता मात्र आपला एंड बदलत असताना सनील इथे मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि सूरज दूधकरला बेट करून निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकातील दुसरा चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाज सनील पाटील. उर्दू विकेटने आता मात्र फ्लोर लेनचा चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये खोदण्याचा इथे मात्र प्रयत्न होता. बॅट अँड पाड मधील चेंडू होता आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धाव फलकावर एका धावेच्या मदतीने 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 5 चेंडू झालेत. धावसंख्या झाली धाव फलकावर 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे रवी वायले. राऊंड विकेटने आता मात्र आखूटबाई चेंडू होता. थांबून खेळण्याचा प्रयत्न.
अजून एक निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धाव फलकावर 11. एक गड्याच्या मोबदल्यात टीम बॅटिंग करत असताना मिहिर 11 संघ. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलकावर मिहिर 11 वसार संघाची 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच आहे. 2 षटक पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र झाला समाप्त. 11 ही धावसंख्या धाव फलकावर उभारली आहे बॅटिंग करत असताना मिहिर 11 संघाने. स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र सूरज दूधकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिसरं षटक घेतो गोलंदाज विजय पवार येतोय वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक घेऊन. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विजयची. अवघ्या 4 धावा देत असताना 4 धावा देत असताना गोलंदाजी केली विजय पवारने. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. P1च्या षटकामध्ये त्यात गोलंदाज झाले मात्र तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केले जाते. संगनायकाने विश्वास ठेवला. आशिष आहेत संगनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. उर्दू विकेटने पहिला चेंडू फुललाईनचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. भन्नाट वेगाने फेकला होता आणि चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. सूरज दूधकरला बीट करून जाणार हा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज विजय पवार. अडिवले एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. भरपूर वर्षाचा अनुभव विजयकडे. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केला. मिश्रा आहे तिथे पण चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं पण त्यांना बीट करून चेंडू जातो. 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळतायत 4 धावा. सूरज दूधकरच्या बॅटमधून येतो हा चौकार. चौकाराच्या मदतीने 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सूरज दूधकरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. उर्दू विकेटने विजय पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र गती कमी गेली होती चेंडूची आणि स्वतः गोलंदाज आहे तिथे आणि झेलच्या स्वरूपात सूरज दूधकरला मैदान सोडावं लागतं. लागणारा धक्का क्रमांक 2 15 धावसंख्येवर. क्रमांक दुसरा लागलाय 15 धावसंख्येवर. सूरज दूधकरला इथे मात्र मैदान सोडावं लागलंय आणि विजय पवारला मिळालंय पहिलं यश आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर. 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र बॅट्समन आहे रवी वायले. उर्दू विकेटने विजय सज्ज होईल. आता मात्र फुललाईनचा चेंडू होता. विशेप मध्ये एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक वर आणलं जातं योगेशला. धावसंख्या झाली धाव फलकावर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सूरज बाद झाल्यानंतर नवीन आलेला फलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. मानफॉर्म खिडकाळी. चांगली बॅटिंग आपल्याला श्रद्धांजली चषकामध्ये देखील योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उर्दू विकेटने विजय सज्ज होईल. इथे मात्र हाफ ट्रॅकर होता. अर्धा पिच वरून चेंडू हाताळला होता गोलंदाज विजयने. भन्नाट वेगाने फेकला होता. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत असताना निलेश म्हात्रे आहेत यष्टीरक्षकाची भूमिका पार पडत असताना उर्दू विकेटने विजय पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर योगेश. इथे मात्र भन्नाट वेगाने फेकलेला हा चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू येतो. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धाव फलकावर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात मिहिर संघाची. विजय पवारने आपला स्पेल इथे मात्र समाप्त केलाय. 2 षटकं फेकली. विजयने धावा खर्च केल्या त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 9 आणि यश देखील संपादन केलंय गोलंदाजी करत असताना विजय पवारने. ड्रिंक्स ब्रेकरची भूमिका पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ओमकार आहेत न्यूज ब्रेकरची भूमिका पार पाडत असताना 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 2 गडी बाद 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रवी वायले अजूनही मैदानावरती खेळत असताना मिहिर 11 वसार. सोळा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा नगरसेवक चषक. आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवली सिटी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला हे 8 शहरी संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच महेश पाटील प्रतिष्ठान विपक्ष मिहिर 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. मिहिर 11 संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय इथे मात्र घेतला होता. 3 षटकांखेरीज धावा उभारला तर म्हणजेच 16 ही धावसंख्या. आता मात्र संघ नायक येतोय मिश्रा. पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा होता. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता रवी वायलेचा. इथे मात्र मिळते ती 1 धाव आणि स्ट्राईकवर आणलं जात आहे योगेशला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती धावफलकावर 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आशिष साठी सुवर्ण संधी आहे. आदरणीय पप्पू नाईक साहेबांकडून हॅट्रिक संपादन केली जर या गोलंदाजाने तर नक्कीच 3000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. इथे मात्र पंचांनी नो घोषित केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित होते. गोलंदाजाला इथे मात्र दंडित केलं जात आहे. पंचांनी नो घोषित केलाय. 9+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. ओ स्टेपिंगचा इथे मात्र नो चेंडू हाताळला गोलंदाज आशिषने. संघ नायक आहेत आणि आशिष साठी सुवर्ण संधी देखील आहे. पप्पू नाईक साहेबांकडून हॅट्रिक संपादन केली तर नक्कीच 3000 रुपयांचा कॅश प्राइज. ओव्हर द विकेटने मिश्रा पुन्हा एकदा सजवला. आता मात्र वेगाने फेकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. रनआउटची संधी आणि रवी वायलेला परतावं लागतंय. लागणारा तिसरा धक्का टीम बॅटिंग करत असताना मिहिर 11 वसार संघाला. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. रवी वायलीला परतावं लागतंय. एका धावेचा कॉल इथे मात्र केला होता. मी म्हणेन चुकीचा कॉल होता. डेंजर एंडला स्वतः रवी वायले होते आणि या खेळपट्टीवर रवीचं राहणं महत्वाचं होतं. इथे मात्र चांगला चेंडू हातात असताना फ्लाइटेड डिलिव्हरी आणि चेंडू टप्पा पडला. नंतर मी म्हणेन बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना निर्धाव चेंडू हातात असताना गोलंदाज आशिष मिश्रा आपल्याला पाहायला मिळतात. एक फिरकी आक्रमण ओव्हर द विकेटने. इथे आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे तुषार होते आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल टिपला. अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम मिहिर 11 संघाला. होतो इथे मात्र मिस्टेक, पण तुषार पाटील कडून कोणती मिस्टेक झाली नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल टिपलाय, स्वतःला पूर्ण स्ट्रेच केलं. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारला. आता मात्र नवीन आलेला फलंदाज जगदीश पाहायला मिळतोय. मिश्रा गोलंदाजी मार्कवर. उर्दू विकेटने इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलं जातं. चेंडू जाता आता मात्र गॅप मध्ये वन बाउन्स नितेश येत आहेत. तिथे आशुतोष आहेत. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित केली जाते आणि जोपर्यंत चेंडूची विकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा सज्ज होईल.
इथे मात्र अर्ध्या पिचवर इथे मात्र चेंडू फेकला होता गोलंदाजाने. झेलची संधी देखील होती. झेल झाला ड्रॉप. झाला 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 4 षटकांअखेरीस 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी महेश पाटील प्रतिष्ठान संघाची आपल्याला पाहायला मिळते. सतीश आणि जगदीश मैदानामध्ये धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज चर्चा केली जाते. इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये संघनायक कोणावरती विश्वास दाखवेल, कारण की 4 षटकांअखेरीस धावा इथे मात्र 21च खर्च केल्यात. गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. मिहिर 11 सारख्या संघाला इथे मात्र बांधून ठेवलंय. मी म्हणेन इकॉनॉमिकल षटकं हाताळली आहेत गोलंदाजी करत असताना महेश पाटील प्रतिष्ठान संघाने. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये पाचारण केले जाते ते म्हणजेच गोलंदाज आशुतोषचा मॅन फ्रॉम खंबालपाडा. एक दर्जेदार खेळाडू आहे आशुतोष. शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये ज्याला हाणामारीचं षटक देखील म्हटलं तर स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे जगदीश. ओव्हर द विकेटने आशुतोष सज्ज होतो. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी आणि होणार नाहीये कोणती चूक. अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना मिहिर 11 संघाला. जगदीश बॅक टू द पवेलियन. नक्कीच अभी तो पाठी सुरू आहे. आताच तरी स्पर्धा सुरुवात झाली. आपण पहिल्या मॅच मध्ये देखील कॅश प्राइज पाहिलं. आदरणीय जनार्दन म्हात्रे साहेबांकडून प्रत्येकी विकेट साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. या मॅच मध्ये देखील आशिष साठी सुवर्ण संधी होती. हॅट्रिक संपादन केली तर पप्पू नाईक साहेबांकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. गोलंदाज आशुतोष सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय. इथे मात्र पुन्हा एकदा साइड एज आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 6 लागतो बॅटिंग करत असताना मिहिर 11 वसार संघाला. संघनायकाने विश्वास दाखवला आशुतोष वरती. हॅट्रिक संपादन करेल का या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक नावावरती करतोय का या नगरसेवक चषकामध्ये आशुतोष ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल कल्पेश होते स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र पूल केला जातोय. हॅट्रिक तर इथे मात्र संपादन झाले नाही. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केला होता. शेवटच्या मुवमेंटला नाकारतायत. एकच धावेने समाधान मानावं लागतं. धावसंख्या होती धावफलकार एका धावेच्या मदतीने 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे सुरेश. ओव्हर द विकेटने आशुतोष सज्ज होईल. इथे मात्र फुल लेनचा चेंडू होता. पंचांकडे अपील देखील केली जाते. डायरेक्ट हिटची संधी आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि लेग बिफोर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज आशुतोष. अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना मिहिर 11 वसार संघाला. नवीन फलंदाज रोहन इथे मात्र दाखल झाला. हॅट्रिक तर संपादन केली नाही गोलंदाज आशुतोषने, पण ओव्हर हॅट्रिक इथे मात्र संपादन करत असताना लेग बिफोर विकेट बाद केला ते म्हणजेच बॅट्समन सुरेश शेट्टीला. आता मात्र नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच 9व्या क्रमांकावरती रोहन आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेटने आशुतोष जोईल गोलंदाजी मार्गावर. चांगली गोलंदाजी संघनायकाने जो विश्वास दाखवला. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत. 3 धक्के दिले बॅटिंग करत असताना मिहिर 11 संघाला आणि एकच धाव इथे मात्र खर्च केली या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. ओव्हर द विकेटने आशुतोष सज्ज होतोय. इथे मात्र हा ट्रॅकर होता. चेंडूला लॉंग ऑफच्या रेसर मध्ये ढकलून दिलं. स्वतः संघनायक आहेत आणि अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना मिहिर 11 संघाला.
मुग्ध करणारं संगीत आपल्याला पाहायला मिळतं डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी महेश पाटील प्रतिष्ठान संघाची आणि या आशुतोषची. 5 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च करत असताना 4 यश संपादन केले. इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आणि अजून एक फलंदाज बाद होतो. या एका षटकामध्ये 5 धक्के दिलेत बॅटिंग करत असताना मिहिर 11 संघाला. आणि धावसंख्या झाली धावफलकावर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि 23 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजेच महेश पाटील प्रतिष्ठान या संघासमोर. जर आशुतोषची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. एका षटकामध्ये 5 धक्के दिले आणि हॅट्रिक संपादन केली. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक संपादन करतोय गोलंदाज आशुतोष. मान फ्रॉम खंबापाडा. यापुढील मॅच असेल अर्नी स्पोर्ट्स विपक्ष जियांशी 11. तर दोन्ही संघाचा संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. 22 धावा एकवटलात. मिहिर 11 संघाने बॅटिंग करत असताना टॉस जिंकून मी म्हणून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता ओमकार. मिहिर 11 संघाने 22 धावा एकवटलात. 23 धावांचं इथे मात्र टार्गेट असणार आहे महेश पाटील प्रतिष्ठान संघासमोर. आणि 23 धावांचं पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी महेश पाटील प्रतिष्ठान मैदानामध्ये दाखल होईल मी इन्व्हाइट करतो समालोचन कक्षामध्ये ओमकार शेट्टी सर यांना. धन्यवाद. तर विनंती असेल अर्नी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि जियांशी 11 संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचंय. तर प्रसिद्ध उद्योगपती रोहित काळन साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने या नगरसेवक चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक असे स्वागत. तर अर्नी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि जियांशी 11 संघाचा संघनायक इथे मात्र तर आदरणीय विशाल शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. नक्कीच इथे मात्र टॉस केला जातोय आदरणीय विशाल शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस इथे मात्र झालाय मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला इथे मात्र जियांशी 11 संघाने. तर निर्णय काय असेल नक्कीच पेंडिंग ठेवतात इथे मात्र निर्णय. आणि अर्नी स्पोर्ट्स संघाचे राहुल देखील आहेत आमच्या सोबत. इथे मात्र टॉस गमावलाय. समोरच्या संघाच्या बद्दल काय रणनीती असेल. आता आमचे फिल्डर अजून आले नाही आहेत. आता 7च फिल्डर झालेत. आता बघू सगळे येतात अजून. तर नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ आणि कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय ओमकार शेट्टी सर यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. मयूर भोईर मायक्रोफोन हातामध्ये घ्यायचं झालं तर आधी होटावरती नाव येईल आशुतोष चव्हाणचं. एकाच ओव्हरमध्ये 5 धक्के दिले. 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं रन्स चांगल्या होत्या. शेवटच्या 2 षटकामध्ये धावा थांबल्या 22 आणि 22ला आपण जर पाहिलं तर विकेट गमावल्या तर म्हणजेच 9. फायपर एकाच ओव्हरमध्ये कंप्लीट केलं. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 षटकांमध्ये देखील फायपर कंप्लीट करणं ही मोठी गोष्ट समजली जाते. मात्र इथे एकाच ओव्हरमध्ये फायपर कंप्लीट करून एक नवा विक्रम या सिटी क्रिकेट फॉर्मॅटमधला प्रस्थापित केला गोलंदाज आशुतोष चव्हाणनं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर सर्वाधिक जास्त हा कारनामा मुथय्या मुरलीधरननं केलाय, बिली मिडविंटरनं केलाय, तदनंतर रिची हॅडल्स, तदनंतर वन ऑफ द बेस्ट फिरकीपटू फिरकीचा जादूगार शेन वॉन त्याच्या नावावरती तो कारनामा, अनिल कुंबले त्याच्या नावावरती एकाच डावामध्ये 10 गडी बाद करण्याचा विक्रम देखील आपण पाहिला आहे. वकार युनिस पाक मुलकाचा एक तेज तर्रार गोलंदाज त्याच्या माध्यमातून तो कारनामा तुम्ही पाहिला. अशा अनेक सारे खेळाडू आहेत ज्यांची चर्चा आज दिवसभर केली जाईल. जेव्हा मॅच मध्ये लोस्कोची मॅच क्रिकेटमध्ये कोणताही आकडा विजयाची गॅरंटी देत नाही. त्यात रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं तर धावा 30 बॉल 23 चांगल्यात लढू शकता तुम्ही या आकड्यावरती देखील. मात्र समोर आहे महेश पाटील प्रतिष्ठान अर्थातच लहान डोंबिवलीचे लाडके नगरसेवक ज्यांच्या सन्मानार्थ ही क्रिकेट स्पर्धा सांगारली गावाचा शहनशाह आणि त्याच्या नावानं टीम खेळतीये महेश पाटील प्रतिष्ठान. त्यामुळे त्याच्या रुबाबाला त्याच्या लौकिकाला अगदी त्यांच्या डोक्यावरचा जो मुकुट आहे त्याला शोभेल असं क्रिकेट मैदानावरती खेळलं या टीमनं. जाऊया दुसऱ्या डावाकडे. बॉलिंग ट्रॅकवरती आला सूरज दुधकर. गेम इज ऑन, लेट्स प्ले.
पहिलाच बॉल आणि डॉट, निर्धाव चेंडू आला. अगदी यष्टीरक्षकाच्या पायाला स्पर्श झाल्यानंतर चेंडू स्टंप वरती आला. अपील त्या ठिकाणी झालं. मात्र तुम्ही भुरळ घालू शकत नाहीये तंपासला, कारण समोर आहेत प्रसादजी सहस्त्रबुद्धे स्क्वेअर लेग अंपाच्या भूमिकेत आणि त्यांना साथ देत असताना आपण पाहता तितकेच लजन फिरकीपटू पेडणेकर सरांना तुम्ही पाहता अंपाच्या भूमिकेत. शॉर्ट ऑफ लेन, खराब बॉल, पॉवर प्ले सुरू आहे. तुम्ही फिल्डिंग व्ही शेप मध्ये सेट केली, अर्ध्या विकेट वरती बॉल टाकू शकत नाही आहात आणि हेच क्रिकेट आहे जिथे चुकीला माफी नाही आहे. डीप मिड विकेटला स्वर्गीय शिवाजी दादा शेला स्टँड समोर चेंडू जाऊन विसावलाय, चौकार. पहिला डॉट, दुसरा 4. समीकरण सोपं होत चाललंय, कारण समाचार फलंदाज घेतोय. आता अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. सूरज दुधकर आहे या टीमकडे. मेहर 11 टीम खेळतीये. स्वतः संघ मालक देखील इन ऍक्शन तुम्ही पाहता. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मलंगड क्रिकेटचा लेजंड, अर्थातच मलंगडचं क्रिकेट म्हटलं की रवी वायले, मनीष कोळीकर, विजय पवार, सागर गायकवाड, विजय गायकवाड या नावांना फार मोठी जागा. गुडलाईन स्पॉट वरती पिच झाल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाला बीट करतोय आणि एक सिंगल एक्स्ट्रा मेल. अंपाचा इशारा 22. सोमनाथ राणेच्या नावाचा आपण उल्लेख करू शकतो. त्याचबरोबरीनं बली भोईर असतील, त्याचबरोबरीनं आपण पाहिलं काकडवाल टीमसाठी भावड्या आणि महेशच्या नावाचा उल्लेख आपण करू शकतो. निलेश जाधव, अनेक चांगले क्रिकेटर या मलंगडनं टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिलं. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. एक्स्ट्रा बाउन्स होता, एक्स्ट्रा बाउन्स होता आणि थर्डमॅनला चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत अजून एक सिंगल ऍड केली जाईल. विजय पवार आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी YSCC टीम मैदानावरती उतरते, विजय पवारचं फार मोठं योगदान असतं. सध्या तोच संघ मैदानावरती खेळतो. महेश प्रतिष्ठाने या नावानं कारण सिटी क्रिकेटचा फॉर्मॅट आहे. ज्यावेळी व्यावसायिक क्रिकेटचा आपण विचार करतो त्यावेळी YSCC या टीमसाठी त्याची वर्णी लागते आणि या मैदानावरचा एक दादा खेळाडू विजय पवार. बॉल तयार, फुल लेंथ होता, पाडन पाडमधनं ड्राईव्ह केला समोर. दोन्ही बॅट्समन एकाच इनला. फिल्डिंग मध्ये चूक आणि चूक. टार्गेट तुमच्याकडे मोठं नाही आहे त्यामुळे तुम्ही या मिस्टेक्स करू शकत नाही आहात. आणि टीमची टोटल आपण पाहता पहिल्या P1चा खेप पूर्ण झाल्यानंतर धाव फलकावरती धावा झाले 6. आपण बॉलिंग अनालायसिस पाहू. पहिल्या षटकातील जर तुम्हाला मॅच जिंकायची आहे तर अगदी तुम्हाला देखील तेच करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये कंपेअर केलं दोन टीमला तर 4 रन्स आल्या होत्या. ज्यावेळी बॉलिंग केली होती गोलंदाज विकीनं आणि विजय पवारनं आणि त्यांना आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या होत्या. त्या षटकामध्ये कोणतीही विकेट त्या ठिकाणी गमावली नव्हती. तो एक प्लस फॅक्टर होता. मग त्यानंतर डावाला खिंडार पाडली. ज्या गोलंदाजाकडे अनुभव आहे, आयरेचा सितारा, लेफ्ट आर्म बॉलर सनी लाले आणि त्यांना डावाला नक्कीच एक खिंडार पाडली आणि त्यांना विकेट्स कॅरी केले. त्यानंतर विजय पवार सेकंड स्पेलमध्ये आला, त्याला एक विकेट मिळाली, रन्स खर्च केल्या 5. त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजी करताना आशिषला त्यांना देखील फार चांगली कामगिरी केली. 5 धावा खर्च करत एक विकेट आणि यावेळी फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या दिशेने गुड फिल्डिंग. आणि शेवटच्या षटकामध्ये एक चमत्कार रेल्वे ग्राउंडवरती पाहायला मिळाला. एकाच ओव्हरमध्ये फायपर कंप्लीट करत असताना आशुतोष चव्हाणनं फक्त एकेरी धाव त्या ठिकाणी खर्च केली. हा सगळा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत असताना बिपुन दुबे फ्रॉम अडिवली. बॅटची लिडिंग एज लागली आहे का? अपील तर लाऊडली होत आहे अंपायर्सकडे आणि यस, अंपायरचा फिंगर अप. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या कल्याण डोंबिवलीच्या आख्यायिकेचा एक अद्वितीय सम्राट पिंट्या जोशी. व्हॉट अ प्लेयर. पिंट्या जोशी, निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, रवींद्र संदे या सगळ्या खेळाडूंनी ना कल्याण डोंबिवली क्रिकेटला व्यावसायिक क्रिकेटमध्ये एक मोठी उंची गाठून दिली. आणि या सगळ्या लेजंड्सचा उल्लेख कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं की सातत्याने केलं जातं, कारण यांच्याशिवाय ना कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आता नेहमीच दूर आहे. लेग स्टिकला गार्ड घेत असताना अंपायर्सकडनं पिंट्या आज फार चांगल्या टचमध्ये. सकाळी ग्रामीण संघासाठी फार चांगली फलंदाजी त्यानं केली.
हा पिंट्याचा सिग्नेचर शॉट तोच त्याला मैदानावरती पहिल्याच बॉलवरती खेळायचा होता. असे फटके टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये कृष्णा सातपुते आणि पिंट्या जोशी फक्त हे दोनच खेळाडू खेळू शकतात. कारण त्या फटक्यांवरती या दोघांना एक वेगळं महारत हासिल आहे. पाहिजे पिंट्याच्या बॅटमधनं त्याचे जे बेसिक फटके आहेत इनसाइड आउट ऑन साईडला लॉफ्टेड हिट त्याचा सिग्नेचर शॉट स्लॉक्स येतील का. कारण या मैदानावरती धाव्यांची फारशी जास्त गरज नाही आहे. मात्र पिंट्या जोशी आहे ना तो धावा बनवण्यासाठीच ओळखला जातो. हा चौकार आला पिंट्याच्या बॅटमधनं डीपमध्ये कवसला. धावफलक 4ने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. अगदी पिंट्या जोशी बॅटिंग करतोय. त्याच्या कारकिर्दीमध्ये देखील मागचे 2 वर्ष फार मोठा बॅड पॅचअप राहिला आपण असं म्हणू शकतो. आणि 12 या आकड्यावरती ती आठवण का झाली. रिवायटल एक कंपनी आहे त्याच्यासाठी ऍड केली युवीनं. जब तक बल्ला चलता तब तक ठाट. चर्चा करू या बॉल नंतर. पिंट्या जोशीचा हा इनसाइड आउट फ्रंट फुटला येऊन अपीश खेळले. सुरत दुधकर ठिकाणी थोडीशी फंबल होत असताना तो मध्ये रन्स मिळतील 2. युवराजनं बिपिन एक ऍड केली रिवायटल कंपनीसाठी. जब तक बल्ला चलता तब तक ठाट. आणि अगदी IPL फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी युवी थोडासा खराब फॉर्ममध्ये होता त्याच्यासोबत देखील तेच झालं. अगदी त्याला प्लेइंग 11मध्ये देखील जागा मिळत नव्हती. संघातनं नक्कीच त्यांना पाहिलं की आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील सध्या स्थान नाही आहे. तो रिटायर्ड झाला. बॉल आता या बॉलिंग मार्कवर. खोलवा टप्प्याचा बॉल यावी लॉंग ऑफला. पिंट्या जोशीच्या बॅटचा हा क्लास म्हणून म्हणालो की क्रिकेटच्या दुनियेचा आख्यायिकेचा एक अद्वैतीय सम्राट मैदानावरती दाखल झाला आणि नाव त्याचं आहे पिंट्या जोशी. आणि पिंट्या सांगतोय नाम तो सुनाई होगा. हा चौकार आला आणि धावफलक 4ने पुढे सरकत असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 करायच्यात अजूनही 18 बॉल आणि 5 धावा. आपण चर्चा करत होतो युवराजच्या कारकिर्दीबद्दल. भारताला ज्यांना विश्वचषक जिंकून दिला क्रिकेटचा जो नक्कीच देव होता गॉड ऑफ क्रिकेट सचिन त्याच्या हातामध्ये विश्वचषक कोणी आणून दिला MS धोनीच्या नेतृत्वाखाली तर ते नाव युवराज सिंग होतं. रिटायरमेंट घेतल्यानंतर ऑन अ पब्लिक डिमांड नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक केलं युवराज सिंगनं. फार मोठ्या मोठ्या गोष्टी त्याच्या कारकिर्दीतला. एक सिंगल जरूर मिळेल स्कोअर लेगला फोल्डर त्या ठिकाणी. ज्याही युवराज कॅन्सरग्रस्त झाला पुन्हा त्यानं पुनरागमन केलं. रक्ताची उलटी त्याला मैदानावरती झाली. फिजिओथेरपीने त्याला विचारलं तू खेळू शकतो का. त्यानंतर त्यानं एक छोटंसं आन्सर दिलं. जर देशासाठी सीमेवरती जवान गोळी खाऊ शकतो तर रक्ताची उलटी केल्यानंतर युवराज भारतीय देशासाठी का खेळू शकत नाही. हे डेडिकेशन आणि पिंट्याच्या कारकिर्दीमध्ये देखील फार मोठं डेडिकेशन त्यानं क्रिकेटसाठी दाखवलं. डावा स्टिकचा बॉल बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. तुमच्याकडे रन्स तेवढ्या नाही आहेत की तुम्ही एक्स्ट्राच खर्च करू शकाल. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही हारता जिंकता तुम्ही फक्त लढताय कसं हे नगरसेवक चषक महेशदा पटेल प्रतिष्ठानला पाहायचं. बॉल तयार बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. पिंट्या जोशी वॉड फुटवर्क वॉड स्टायलिश शॉट. या फटक्यांसाठीच पिंट्याला जाणलं जातं. म्हणून म्हणालो इनसाइड आउट ना ते पिंट्या जोशीच्या बॅटमध्ये येतील. चपराक येतील पॉइंटला. तुम्हाला स्मॅश स्ट्रोक पाहायला मिळतील. मात्र अजूनही पिंट्याचा जो सिग्नेचर स्ट्रोक आहे ना स्लॉकशिप तो मात्र आला नाही. कारण त्याला माहिती आहे फाईन लीगला लॉंग लीगला इथे रन्स नाही आहेत. सिंगल डबल आपण मॅच जिंकतोय. स्कोर लेवल झाली. एका धावेची गरज आहे आणि हा स्लॉकशिप खेळायचा होता पिंट्याला. चेंडूची हाईट थोडीशी जास्त होती त्यामुळे फटक्यातलं जे नियंत्रण होतं ते थोडंसं हरपलं आणि चेंडू जातो डॉट. ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे त्याला खेळायचं होतं. ठाणे विरुद्ध रायगड मॅच झाली. एक बॉल बीट झाला. विश्वजित ठाकूर त्यांना ड्रिल करून दाखवलं. नेक्स्ट बॉल मला हेलिकॉप्टर खेळायचं आहे तर त्यांना मारलेला हेलिकॉप्टर 6 खाडी चषकातील तो देखील